ही दृश्य आपल्याकडे येत आहे सुप्रिया सुळेंची। सुप्रिया सुळे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडलेले आहेत आणि त्या मतदान करण्यासाठी येताना आपल्याला दिसून येत आहे। सुप्रिया सुळे खासदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकसभेला त्यांना चांगल्या पद्धतीने बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि विधानसभेलाही त्यांनी प्रचारामध्ये लीड घेतलेली होती आणि आता दिवस आहे मतदानाचा, त्यामुळे त्या बाहेर येताना दिसून येत आहेत। दरम्यान यावेळेला त्या काही बोलण्याची शक्यता आहे, काही आवाहन त्या करू शकतात। सुप्रिया सुळे शरद पवारांच्या कन्या, संसद रत्न ज्यांना अवॉर्ड मिळालेला आहे अशा या सुप्रिया सुळे खासदार आता आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येताना आपल्याला दिसून येत आहे। त्याचबरोबर पवार कुटुंबातील इतरही सदस्य इथं येताना आपल्याला दिसत आहेत। दरम्यान युगेंद्र पवार हेही आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळीच पोहोचलेले होते। युगेंद्र पवार हे त्यांचे काका अजित पवार यांच्या समोर उभे आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणि त्यांच्या पाठीमागे हात आहे शरद पवारांचा, जे अजित पवारांचे काका आहेत। अशा पद्धतीने काका पुतण्या काका अशी ही लढत बारामतीमध्ये पाहायला मिळते, त्यामुळे या ठिकाणी रंगत वाढलेली आहे, चुरस वाढलेली आहे। आता अजित पवार जे मागच्या वेळेला जेवढ्या मतांनी लोक निवडून येतात, आमदार निवडून येतात तेवढ्याचं लीड घेतलेलं होतं त्यांनी, आता नेमका कोणाला कौल देणार बारामतीकर याविषयी उत्सुकता आहे आणि त्याच्यामध्येच युगेंद्र पवार यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला। तर दुसरीकडे सुप्रिया सुळे या मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत, ते आपला मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला दिसून येत आहेत। युगेंद्र पवार सुद्धा इथं पोहोचलेले आहेत आणि तेही मतदान करताना दिसत आहेत। युगेंद्र पवार यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय आहेत, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे या मतदान केंद्रावर तर पोहोचल्या, मात्र त्याचबरोबर त्या काही सूचना आपल्याला देताना दिसत आहेत, त्यामुळे काही अडचण तर नाहीये ना असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। सुप्रिया सुळे सकाळी मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। बारामती त्यांचं होम ग्राउंड, जिथून त्या मागची बरीच वर्ष निवडून येत आहेत लोकसभेला आणि आता विधानसभेसाठी त्यांचे जे भावाचा मुलगा आहे त्यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे युगेंद्र पवार आहेत। तर सुप्रिया सुळे ही आपल्या कुटुंबासोबत मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर युगेंद्र पवार जे उमेदवार आहेत बारामतीचे तेही आपल्या कुटुंबासोबत मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि सुप्रिया सुळे काही सूचना देताना दिसून येत आहेत। या ठिकाणी त्यांचे कुटुंबीय सुद्धा त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत। दरम्यान सर्वच पवार कुटुंबियांनी, विशेषतः शरद पवारांच्या कुटुंबियांनी, शरद पवारांच्या पत्नी असतील प्रतिभा पवार यांनीही प्रचारामध्ये लीड घेतलेला होता। प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होता, कधी नव्हे ते प्रतिभा पवार याही प्रचारामध्ये उतरलेल्या होत्या, त्यामुळे इकडचा जो सामना आहे तो अधिकच रंगतदार होणार असं या ठिकाणी दिसत असताना आज आहे मतदानाचा दिवस। आज इथले जे लोक आहेत बारामतीकर मतदार आहेत ते डिसाईड करणार आहेत आपला पुढचा आमदार नेमका कोण होणार, कारण बरेच वर्ष ते अजित पवारांना निवडून देत आहेत आणि अजित पवार आतापर्यंत 5-6 वेळा उपमुख्यमंत्री सुद्धा झालेले आहेत। दुसरीकडे त्यांच्या समोर त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि प्रचाराला सुद्धा रंगत या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळालेलं होतं। स्वतः शरद पवार इथं ठाण मांडून बसलेले होते, सर्व फील्डिंग लावताना दिसून येत होते। इथं युगेंद्र पवार यांच्यासाठी सुप्रिया सुळे सुद्धा ग्राउंडवर उतरलेल्या होत्या आणि अशामध्ये आज मतदान होत आहे। दरम्यान सुप्रिया सुळे आपल्या कुटुंबासोबत मतदान करण्यासाठी पोहोचलेल्या आहेत, त्यांचे कुटुंबीय आपल्याला दिसून येत आहेत। सुप्रिया सुळेंची मुलगीही आपल्याला या ठिकाणी दिसते आणि इतरही जे सदस्य आहेत पवार कुटुंबाचे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुप्रिया सुळे यांचं कुटुंब, शरद पवारांचं कुटुंब पोहोचलेलं आहे, त्याची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। दरम्यान सुप्रिया सुळे इथं काही लोकांशी संवाद साधतानाही आपल्याला दिसून येत आहेत, काही सूचना देताना सुप्रिया सुळे आपल्याला दिसून येत आहेत। खासदार सुप्रिया सुळे या मतदान केंद्रामध्ये पोहोचलेल्या आहेत, मतदानाचा हक्क त्या बजावत आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय आहेत आणि अशामध्ये आता काही सूचना त्या देताना दिसत आहेत। मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे बाहेर येऊन प्रतिक्रियाही देण्याची शक्यता आहे, मोठ्या संख्येने बारामतीकरांनी मतदान करावं असं आवाहन त्या करू शकतात। दरम्यान आतली दृश्य आपण बघू शकतोय, या ठिकाणी मतदान केंद्रामधली दृश्य आहेत। मतदानाची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे, मतदान अधिकारी कर्मचारी इथं तैनात आहेत आणि तेही सूचना देताना दिसून येत आहेत, पूर्ण प्रक्रिया करून घेताना दिसत आहेत। तर पोलिसांचाही बंदोबस्त आपल्याला दिसतोय, पोलिसही इथं दिसून येत आहेत आणि सुप्रिया सुळे या इथं आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत। आतमध्ये मतदान केंद्राच्या आतमध्ये जी प्रक्रिया असते मतदान करण्याआधीची त्या पूर्ण करताना इथं सुप्रिया सुळे दिसत आहेत। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास कोकरे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल? हाय व्होल्टेज अशी ही लढत आपल्याला बारामतीमध्ये पाहायला मिळते आणि आता सुप्रिया सुळे पोहोचले आहेत मतदान केंद्रावर, तिथं त्या काही लोकांशी बातचीत करताना दिसत आहेत, काय संवाद सुरू आहे, संभाषण सुरू आहे? विकास, आवाज येतोय माझा? विकास यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, मात्र ही दृश्य आपण बघू शकतोय
बारामतीमधल्या त्या मतदान केंद्रातली ही दृश्य आहेत जिथं सुप्रिया सुळे पोहोचलेल्या आहेत आपल्या कुटुंबासोबत आणि आपला मतदानाचा हक्क त्या बजावणार आहेत. त्याच्या आधी काही संवाद यांच्यामध्ये होताना आपल्याला दिसून येते. तिथं असलेले जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत प्रेमळ संवाद साधताना सुप्रिया सुळे दिसत आहेत. त्यांचे हालहवाल विचारत असतील कदाचित किंवा सूचना देत असतील. दरम्यान ही दृश्य आपण बघतोय. या ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे त्यांची मतदानाची. त्याच्या आधी ज्या पद्धतीनं इथं मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही ते बघितलं जातं. इतरही गोष्टी तपासल्या जातात आणि त्याच्यानंतर एक एक करून मतदान केलं जातं. त्या पद्धतीनं त्यानुसार सुप्रिया सुळे या पोहोचलेल्या आहेत आणि इथं त्यांच्या कुटुंबातील सदस्यही आपल्याला दिसत आहेत. त्यांच्या कन्याही आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. हे सर्वजण प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय झालेले होते आणि आज मतदानाचा दिवस असताना पवार कुटुंबीय या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बचावण्यासाठी पोहोचलेले आहेत. बारामतीमधली दृश्य आपण बघू शकतोय. बारामती म्हटल्यानंतर पवार हे नाव आपसुकच येतं आणि यावेळेला पवार विरुद्ध पवार अशी ही लढत बारामतीमध्ये पाहायला मिळालेली आहे. त्याच्यामध्ये कोणते पवार नेमके जिंकणार असा सवाल वारंवार विचारला जातोय. अवघ्या देशाचं लक्ष बारामतीमधल्या या लढतीकडे आहे. कारण जरी युगेंद्र पवार हे अजित पवारांच्या समोर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे असले तरी देखील खरी लढत ही अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी असल्याचं बोललं जात होतं. कारण शरद पवारांनी आपली संपूर्ण ताकद युगेंद्र पवार यांच्या पाठीमागे लावलेली होती. प्रचार जोरामध्ये सुरू होता. सभा या ठिकाणी झालेल्या होत्या. दोन्हीकडून अजित पवार असतील किंवा शरद पवार यांनी ठाण मांडून बसलेले होते बारामतीमध्ये आणि अशामध्ये आज बारामतीकर डिसाईड करणार आहेत, निर्णय घेणार आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.